लातूर जिल्ह्यात निसर्गाचा लहरीपणा पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे. अवकाळी पाऊस आणि जोरदार गारपिटीने आंबा पिकाचं अतोनात नुकसान झालं आहे. सोसाट्याचा वारा आणि गारांच्या माऱ्यांमुळे कैऱ्यांचा अक्षरशः सडा जमिनीवर पडला असून बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे. लातूर जिल्ह्याच्या विविध भागात झालेल्या अवकाळी पावसाने आंबा बागायतदारांचं स्वप्न धुळीस मिळालं आहे. बागांमध्ये तयार होत असलेला आंबा आणि लहान कैऱ्या वाऱ्याच्या वेगांमुळे जमिनीवर कोसळल्या आहेत. ज्या बागा केशर आणि गावरान आंब्याने बहरल्या होत्या तिथे आता फक्त पडलेल्या फळांचा खचच पाहायला मिळत आहे. गारांचा थेट माऱ्यामुळे झाडावर उरलेल्या फळांनाही मोठे तडे गेले आहेत, ज्यामुळे या फळांची गुणवत्ता खराब झाली असून त्यांना बाजारभाव मिळणे कठीण झाले आहे. खते, औषध फवारणी आणि मशागतीवर केलेला हजारो रुपयांचा खर्च आता पाण्यात गेला आहे. मायबाप सरकारने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होते. आता सर्वांच्याच नजरा प्रशासकीय मदतीकडे लागल्या आहेत आणि या सगळ्यांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी. लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि कालपासून झालेल्या गारपुटीमुळे लातूरच्या शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. गहू असेल, ज्वारी असेल, हरभरा असेल, या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसलाय. तर यासोबतच काल झालेल्या गारपिटीमुळे फळ पिकांना देखील मोठा फटका बसलाय. आंबा पिकाची या ठिकाणी बाग आहे. या बागेमध्ये पाहायला गेलं तर जवळपास 100 आंब्याची झाडं आहेत आणि या सगळ्या आंब्यांना जो आहे तो मोठा फटका बसलेला आहे. या फळबागेचे शेतकरी माझ्यासोबत आहेत. मला सांगा, ही फळबाग कधी आपण लावलेली होती, कशा पद्धतीचं उत्पन्न तुम्हाला अपेक्षित होतं आणि गारपिटीमुळे नेमकं काय परिस्थिती निर्माण झाली आहे? माझं नाव सुनील बेळंबे, पानचिंचोली गाव. मागील 5 वर्षामध्ये आंबा लागवड केली होती मी. मागील वर्षामध्ये व्यापाऱ्याला 3 लाखाला बाग विकली होती आणि यावर्षी पण विकली होती. आता आंब्याचं 50% नुकसान, 50% आंबे गळून गेलेत, नुकसान झालेलं आहे. तरी आता व्यापारी पैसे पण द्यायला तयार नाही, यायला पण तयार नाही. तरी मायबाप सरकारनं शेतकऱ्याकडे बघण्याची गरज आहे, नाहीतर शेतकऱ्याला आत्महत्येशिवाय पर्याय उरणार नाही. साधारणपणे पाहायला गेलं तर आंब्याचं हे सीझन चालू आहे. आंब्याच्या या सीझनमध्ये एका झाडाला किती प्रमाणात आंबे लागले होते आणि किती प्रमाणात आंबा आता जो आहे तो एका दिवसाच्या गारपिटीमुळे खाली कोसळले? एका आंब्याच्या झाडाला 100 आंबे लागले होते, तर त्याच्यातले 50 आंबे गळून गेलेत. 50-60% आंबे गळाले आहेत. निश्चित स्वरूपात अशा पद्धतीने जर पाहायला गेले तर शेतकऱ्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणात जवळपास 50%हूनही अधिक मोठं नुकसान झालेलं आहे. आणि मायबाप शेतकऱ्यानं कुठंतरी आता शेतकऱ्यांची बाजू लक्षात घ्यायला हवी आणि काहीतरी मदत जाहीर करायला पाहिजे, ते देखील तात्काळ, असं म्हणणं या शेतकऱ्यांचं येत आहे. नितीन बनसोडे. Thanks for watching Ekmat Digital.